सातारा शहराच्या मध्यावर्ती असलेला हा बंगला, जिथं माणसं दिवसाही जायला घाबरतात इतकी भयावह जागा शहराच्या अगदी मध्यभागी आहे। बाजूला गर्दबिकट झाडी आहे, कोणीही इथं नसतं। इथं फक्त दारूचे अड्डे आणि बाकी नको असलेल्या सगळ्या गोष्टी चालतात। एवढं मोठं ऐतिहासिक सातारा शहर आणि त्याच्या मधोमध असणारी ही ऐतिहासिक वास्तू आज भूताचा बंगला म्हणून ओळखली जाते, याच्यासारखं दुर्दैव नाही। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप काही गोष्टी अचंबित करणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील। नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप आज एका आपण अशा ऐतिहासिक ठिकाणी आलोय। सातारा शहराच्या मध्यभागी असणारा हा बंगला नक्की कुणाचा किंवा ही वास्तू नक्की कुणाची, हा एवढा मोठा परिसर जो पडीक आहे हा नक्की कुणाचा, जेव्हा अनेकांना प्रश्न आपल्याला सर्वांना पडतो तेव्हा इतिहासामध्ये थोडंसं जावं लागतं। या बंगल्यामध्ये ग्रँड डफ नावाचे जे इंग्रज अधिकारी होते, ज्यांनी मराठ्यांचा बऱ्यापैकी इतिहास लिहिला, त्या ग्रँड डफ यांचा हा बंगला आहे आणि ते इथं राहायला वास्तव्यास असायचे त्यावेळेला। पण मी जेव्हा इथं आलो या बंगल्यामध्ये, या बंगल्याची जेव्हा दुरावस्था मी पाहतोय, इतकी भयंकर आहे दुरावस्था याची की तुम्ही खरोखर इथं आल्यानंतर ही ऐतिहासिक वास्तू आहे का हा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनामध्ये पडतो। मी दाखवतो तुम्हाला ही वास्तू इतकी भयंकर, इतक्या बेकार अवस्थेमध्ये पडले की इथं दारूचे अड्डे झालेत। ज्या ग्रँड डफने मराठ्यांचा इतिहास लिहिला आणि तो बरं चुकीचा नाही लिहिला, तो अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो योग्य लिहिला। त्या ग्रँड डफच्या या वास्तूचं किंवा त्याच्यानंतर इथं पुढे राहायला अनेक जण शासकीय लोक होती असं मला तरी माहिती आहे, तेवढं मी तुम्हाला सांगतो। पण त्या बंगल्याची आज अवस्था अशी आहे। बरं, हा तुम्हाला बंगला नको आहे, सरकारला त्यांच्या हातात घ्यायचा आहे, तर तुम्ही त्याचं नूतनीकरण करा किंवा काहीतरी ती वास्तू पुरातत्व खात्याच्या नावावरती करा, त्यांच्या हातात द्या, काहीतरी बनवा। इथं हे असं पडीक ठेवून इथं असे दारूचे अड्डे करून इथं तुम्ही जर पाहाल, या इकडे तुम्ही जरा खाली इकडे बघा, इकडे नक्की काय आहे। इथं रात्रीच्या सुमारास मी सांगतो, इथली जी कोणी पोरं असतील तिथं दारू प्यायला बसत असतील। इथं काय ते तुमचं कॉलेजमधून सुटलेली मुलं मुली इकडे येत असतील, इकडे राहत असतील, कारण हा सातारा शहराच्या मध्यभागी अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी, म्हणजे पवई नाका हा साताऱ्यातला अत्यंत महत्त्वाचा गजबजलेला सगळा भाग आहे, त्या ठिकाणी हा बंगला आहे। आणि त्या बंगल्याची अवस्था ही अशी, तिथं शेकोट्या पेटवलेत, जिथं मराठ्यांचा ज्या माणसाने इतिहास दिला त्याच्या बंगल्याच्या पायऱ्यांवरती शेकोट्या पेटवलेत आणि अत्यंत उत्तम असा त्या काळातला कौलारू बंगला आहे। तुम्ही जर पाहाल, पण त्याची अवस्था इतकी भयंकर आहे की तुम्ही खरोखर शब्दामध्ये इथं आल्यानंतर तुम्हाला काय, अनेकांनी पाहिलं असेल साताऱ्यामध्ये, पण महाराष्ट्रातल्या सर्व लोकांसाठी मी सांगतोय याची अवस्था इतकी भयंकर आहे। आजूबाजूला इतकं रान झालं, इतकं जंगल वाढलं आहे, सरकारचं तर लक्ष नाही, सरकारचं लक्ष नाही म्हणून असा पडला आहे। पण तुम्ही पूर्वीच्या जर काळी बघाल तर इथून ही महत्त्वाची एंट्री असावी त्या काळची, भव्य दिव्य असा हा सगळा बंगला आहे, त्या काळात बंगलाच म्हणावं लागेल, एक वाडा स्वरूपामध्ये पाहूया, पण इंग्रजी सगळ्या स्टाईलचा, इंग्रजकालीन, जसं तुम्ही राजभवन आपलं मुंबईचं पाहता, अनेक इंग्रजांच्या वास्तू पाहता, तशा पद्धतीचा हा सगळा बंगला आपल्याला पाहायला मिळतो। आपण इकडे पाहूयात, या बंगल्याची तुम्ही परिस्थिती पाहाल तर याच्यावरती लिहिले, आपल्या गडकिल्ल्यांवरती सोडत नाहीत तर या भिंतींचं काय घेऊन बसला। संपूर्ण हा बंगला मला तरी आता असं वाटतं की जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीखाली असेल, पण सध्या पूर्णपणे त्याची मोडकळ झाले, काही इथं शिल्लक नाही आहे। हा फक्त अड्डाच म्हणावं लागेल या दारुड्यांचा आणि बाकी सर्व लोकांचा। पण त्यावेळे या बंगल्याची भव्यता किती मोठी असावी इथं आल्यानंतर तुम्हाला समजतं। सातारा शहराच्या मध्यभागी अशा वास्तू असणं हे मला असं वाटतं अत्यंत मोठी गोष्ट आहे। हे त्यानंतर जी राहणारी सगळी शासकीय लोकं होती त्यांच्यासाठी हे सिलिंग आणि या बाकी सगळ्या गोष्टी गेलेल्या आहेत, पण ते देखील मोडकळीला आलं, ते देखील पडलं, त्याच्यामुळे ही अशी वास्तूची ही परिस्थिती आहे। या बाजूला इकडे तुम्हाला दाखवतो मी, हा महत्त्वाचा मोठा हॉल त्या काळातला असू शकतो, तो इथं आल्यानंतर समजतं। ही सगळी त्या काळातली जुनी वास्तू दगडामध्ये आहे, विटेमध्ये, बहुतेक तरी विटेमध्ये असावी, कारण त्यावेळेचं बांधकाम आपल्याला अजूनही दिसतं आणि त्याच्यावरती हाताचं प्लॅस्टर आणि हे सगळं रेनोव्हेशनचं काम जे जेव्हा शासकीय लोक कोणी राहायला होती तेव्हा हे केलेलं पाहायला मिळतं आहे। पण हा बंगला किती मोठा असू शकतो किंवा आहे इथं आल्यानंतर तुम्हाला समजेल। पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज त्याची अवस्था इतकी भयंकर आहे, इतकी दुरावस्था भयंकर आहे की तुम्ही खरोखर सांगू शकत नाही। एक तर माझी सरळ गोष्ट आहे, या बंगल्याचं पुन्हा रेनोव्हेशन करा किंवा आता पाडणं तरी मला योग्य वाटत नाही, पण पाडून असाच उभा राहतोय का ते पहा,
इथं चांगलं एक काय बोलतात फिरायचं एक ठिकाण होऊ शकतं, ऐतिहासिक ठिकाण होऊ शकतं. त्याला पुरातत्व खात्याच्या हातात द्या. त्यांना काय होतंय का काहीतरी करा. नुसतं सातारा शहराच्या मध्यभागी ही जागा पडून ठेवून काय नुसतं बघायचंय, बंद पडलेला गेट काय नुसतं बघायचं, ते दारूचे अड्डे चालले ते बघायचंय. काहीतरी करा. इथल्या स्थानिक नेत्यांना माझं सांगणं आहे की तुमच्या हातून जर काही होत नसेल तर राज्याच्या लेवलला बघा, देशाच्या लेवलला काहीतरी बघा, पण या वास्तू किंवा ही जागा याचं काहीतरी करून तो इतिहास तरुण पिढीला कळू द्या की इथं काहीतरी होतं आणि इथं काहीतरी आहे आणि इथं काहीतरी बनणार आहे जे आपल्याला पाहायला मिळणार आहे. या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. जर आपण हे करू शकलो नाही तर या अशाच जागा पडून जातील. उद्या कोणीतरी प्रायव्हेट लोक घेऊन टाकतील, कोणी नेते हातामध्ये घेतील आणि या सगळ्या जागा आणि या सगळ्या ऐतिहासिक वास्तू धुळीला मिळतील, एवढं मात्र नक्की. हा बंगला आपण पाहिला इतका भयंकर अवस्थेत आहे की तुम्ही विचारू नका. इथं एखाद्याचा खून जरी झाला, एखाद्याची मर्डर जरी झाली ना तरी आजूबाजूच्या माणसांना समजणार देखील नाही, इतकी भयान शांतता अगदी या शहराच्या मध्ये आणि या बंगल्यामध्ये आहे. इथं दारूचे अड्डे आहेत, इथं दारूच्या बाटल्या पडलेत, नको तसल्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. पण ह्या वास्तूकडे सरकारनं लक्ष देऊन इथं काहीतरी केलं पाहिजे किंवा करावं असं त्या सरकारला देखील वाटत नाही. इथं उत्तम म्युझियम होऊ शकतं. इथं अजून तुमची कोणतीही गोष्ट जी काहीतरी कल्पकतेने डोक्यात येऊ शकते आणि इथं जी काही वास्तू ही इतिहासाचा संदर्भ सांगते त्या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगानं इथं काहीतरी होऊ शकतं. पण आमच्या लोकांमध्ये नाही इच्छाशक्ती, आमच्या राजकारण्यांमध्ये नाही इच्छाशक्ती, त्याच्यामुळं या अशा ऐतिहासिक वास्तू धूळ खात पडलेत. ग्रँडअप आपल्यासाठी इंग्रज अधिकारी असेल, पण एक गोष्ट लक्षात घ्या, त्या ग्रँडअपने मराठ्यांचा बराचसा इतिहास लिहिला आणि ते योग्य लिहिला. त्यामुळं ही वास्तू उद्या कधीतरी पुढच्या पिढीला सांगता येईल की कोणीतरी ग्रँडअप होता, त्याने इथे बसून या वास्तूमध्ये बसून मराठ्यांचा इतिहास लिहिला. हे पुढच्या पिढीला आपल्याला काहीतरी सांगता येईल. त्याच्यामुळे या वास्तू अत्यंत महत्त्वाच्या आहेत, त्या टिकवा फक्त. या बंगल्याच्या आजूबाजूला इतकं भयानक जंगल आहे की तुम्ही त्याचा विचारही करणार नाही की इथं नक्की काय होत असेल रात्रीच्या वेळेला. मी जेव्हा इथं आलो मी विचार करत होतो की हा सगळा दारोड्यांचा अड्डा, बाकी नकोत असल्या सगळ्या गोष्टी इथं चालत असणार आहेत. अगदी मारामाऱ्यान खून काय होत असेल ते इथल्या लोकांनाच माहिती. त्याच्यामुळं या बंगल्याला सगळ्या भूताचा बंगला म्हणून ओळखलं जातं. पण हा भूताचा बंगला नाही आहे, या ग्रँडअपचा बंगला आहे जो इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका त्यावेळेला बजावत होता आणि तोच इतिहास आज पुस्तकांमध्ये आपण वाचतोय. तेवढं फक्त लक्षात ठेवा. कुठेतरी ही सगळी जागा नूतनीकरण करून सरकारने ताब्यामध्ये घेऊन इथं काहीतरी करता येतंय का याकडे लक्ष द्यावं, ना की या सगळ्या वास्तूला जमीनदोस्त पाहताना किंवा जमीनदोस्त होताना पाहायला फक्त तुम्ही थांबू नका, काहीतरी करा. एवढंच मला सांगायचं आहे. कारण ऐतिहासिक शहराच्या मधोमध, मराठ्यांच्या राजधानीच्या मधोमध अशी जागा जिथं मराठ्यांचाच इतिहास लिहिला गेला, त्या जागेमध्ये दारूचे अड्डे व्हावे खरोखर याच्यासारखं दुसरं कोणतंही दुर्दैव नाही आहे.